तुम्ही तुटलेले नाही. तुमच्या आयुष्यात ताण आहे. ऑफिसचा, घराचा, बिझनेसचा, कर्जाचा, नात्यांचा. कधीकधी सगळं एकाच वेळी येतं आणि त्या क्षणी तुम्हाला वाटतं, आत्ता थोडं घेतलं तर हलकं वाटेल. आणि खरं सांगायचं तर, हो, थोडं हलकं वाटतं. पण हलकं वाटणं आणि मजबूत होणं वेगळं असतं. दारू तुम्हाला 2-3 तासांचा पॉज देते, पण प्रॉब्लेम डिलीट करत नाही. ताण म्हणजे तुम्ही कमजोर आहात असं नाही. ताण म्हणजे तुम्ही जबाबदारी घेतली आहे. ज्याच्यावर काहीच नाही त्याला ताण नसतो. तुम्हाला ताण आहे म्हणजे तुमच्यावर विश्वास ठेवून काही लोक उभे आहेत. ऑफिस प्रेशर म्हणजे तुम्ही महत्त्वाचे आहात. घरातील किटकिट म्हणजे तुम्ही सेंटर आहात. बिझनेस लॉस म्हणजे तुम्ही प्रयत्न करत आहात. कर्ज म्हणजे कधीतरी मोठं काहीतरी करण्याचा प्रयत्न झाला होता. रिलेशनशिप प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही अजूनही इमोशनली जोडलेले आहात. हे सगळं नेगेटिव्ह नाही. हे सगळं जिवंत असल्याचं चिन्ह आहे. आता प्रश्न असा आहे, तुम्ही ताणावर रिॲक्शन देता की तुम्ही त्याला हँडल करता? जर प्रत्येक ताणावर पेग रिस्पॉन्स असेल, तर हळूहळू तुमचं मन एकच मार्ग शिकतं. प्रेशर इक्वल्स ड्रिंक. पण तुम्ही मशीन नाही. तुमच्याकडे दुसरे मार्ग आहेत. आज जेव्हा ताण येईल आणि तुम्ही पेगकडे हात नेणार असाल, तेव्हा फक्त 2 मिनिटं थांबा. स्वतःला एकच वाक्य बोला, ही परिस्थिती परमनंट नाही. कोणतीही प्रॉब्लेम परमनंट नसते, पण ड्रंक डिसिजन कधीकधी परमनंट डॅमेज देतो. तुम्हाला सुपरमॅन व्हायचं नाही, तुम्हाला स्टेबल राहायचं आहे. दारू समस्या सोडवत नाही, ती फक्त पॉज देते. पण तुम्ही पॉज शिवायही उभे राहू शकता. तुम्ही तुटलेले नाही, तुम्ही फक्त थकलेले आहात. आणि थकवा दारूने नाही, रेस्ट आणि क्लॅरिटीने जातो. जेव्हा पुढचा पेग ओतण्याआधी तुम्ही हा ऑडिओ ऐकाल, तुम्हाला गिल्ट वाटायला नको. फक्त आठवण व्हायला हवी, मी परिस्थितीपेक्षा मोठा आहे.